माझं नाव अंजली आहे. मी 26 वर्षाची आहे आणि एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. स्वतःची ओळख करून द्यायला मला थोडं वेगळंच वाटतंय. पण खरं सांगायचं तर माझी रचना खूप सुंदर आहे. माझा रंग थोडा काळा सावळा आहे. माझे केस लांब काळे आणि माझे डोळे असे आहेत की कधी कधी काही डॉक्टर सुद्धा माझ्याकडे चोर नजरेतून पाहतात. मी साडीमध्ये खूप छान दिसते, विशेषत जेव्हा माझा ब्लाऊज थोडा घट्ट असतो. पण मी एक अशी मुलगी नाही की जी सगळ्यांशी तसं वागते. चला तर कथेला सुरुवात करूया. ही कथा एका हॉस्पिटलमध्ये घडते, जिथे मी गेल्या 2 वर्षापासून नर्स म्हणून काम करत आहे. हॉस्पिटल छोटं आहे, पण येथे पेशंट खूप असतात, त्यामुळे खूप व्यस्तता असते. इथले वरिष्ठ डॉक्टर आहेत डॉक्टर अमित देशपांडे. वय 37 वर्ष. ते उंच आहेत, त्यांचा आवाजही भारी आहे आणि त्यांची वागणूकही इतकी आत्मविश्वासपूर्ण आहे की त्यांच्याशी बोलताना अनेक नर्सना संकोच वाटतो. मी त्यांच्यासोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. पण खरी गोष्ट त्या रात्री सुरू झाली जेव्हा रुग्णालयात फक्त आम्ही दोघंच ड्युटीवर होतो. जनरल वॉर्डमध्ये फक्त 3 रुग्ण होते आणि तेही झोपलेले होते. रात्रीचे 11 वाजून 20 मिनिटे झाली होते. मी टेबलवर बसून एक रिपोर्ट लिहित होते. डॉक्टर अमित नुकतेच राऊंडहून परत आले होते. त्यांनी आपला पांढरा कोट काढला, एक खुर्ची ओढली आणि माझ्या शेजारी बसली. त्यांनी माझ्याकडे एकटक बघितलं आणि म्हणाले, अंजली, तू साडीमध्ये आज खूप छान दिसतेस. मी हसून म्हणाले, धन्यवाद सर, पण तुमची नजर नेहमीच तीक्ष्ण असते. ते हसले आणि म्हणाले, तुला माहित आहे तुझे हात किती मऊ आहेत. जेव्हा तू इंजेक्शन देतेस तेव्हा रुग्ण सुद्धा वेदना विसरून जातात. मी लाजून मान झुकवली, पण आतून एक विलक्षण रोमांच जाणवत होता. आम्ही दोघं बराच वेळ बोललो, छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या प्रत्येकात काहीतरी असं दडलेलं होतं जे एक वेगळीच भावना लपवत होतं. डॉक्टर अमित यांनी विचारले, अंजली, आपण दोघे एकत्र काम करताना इतका आनंद का घेतो, याचा तू विचार केला आहेस का? मी उत्तर दिलं, कदाचित कारण तुम्ही खूप चांगले डॉक्टर आहात सर. ते हसले. फक्त एक चांगले डॉक्टर? मी त्यांच्या डोळ्यात पाहून हळूच म्हणाले, आणि एक चांगली व्यक्ती सुद्धा. मग रात्री आम्ही बराच वेळ बोललो. काही विशेष घडलं नाही, पण वातावरणात काहीतरी होतं, जणू एक अलिखित वचन. पुढच्या काही आठवड्यात आमचं बोलणं वाटलं, पण अगदी सामान्यपणे. कधी ब्रेकमध्ये चहा घेताना, तर कधी रात्रीच्या ड्युटीवर रिपोर्ट तपासताना. डॉक्टर अमित कधी कधी म्हणायचे, अंजली, तू थकलेली दिसतेस. पण मग ते पटकन विषय बदलायचे. मी काही बोलायचे नाही, मी फक्त हसायचे. एके दिवशी सकाळच्या 6-7 वाजेची गोष्ट आहे. हॉस्पिटलची शिफ्टिंग होणारच होती. मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या स्टेरिलायझेशनमध्ये रूममध्ये एकटीच होते. डॉक्टर अमित अचानक आत आले. त्यांनी दार बंद केलं आणि ते तिथेच उभे राहिले. सर, काही काम होतं का? हो, तुमच्या हातात जी पट्टी आहे ती मला हवी आहे, एवढंच, ते म्हणाले. मग ते मागे सरकले, दार उघडले आणि बाहेर गेले. मी काही क्षण तिथेच उभी राहिले. माझ्या शरीरात एक विचित्र ऊब जाणवत होती, पण काहीच झालं नाही, एवढंच. मग हळूच आमचं बोलणं अधिक गंभीर होत गेलं. एका संध्याकाळी आम्ही दोघे हॉस्पिटलच्या छतावर चहा पित होतो. अचानक आभाळ काळवंडलं. हवा थंड होती. डॉक्टर अमित यांनी त्यांचं जॅकेट काढून माझ्या खांद्यावर ठेवलं. तुला थंडी वाजत असेल, नाही का? मी जॅकेट सावरत म्हणाले, तुमचा सुगंध छान आहे सर. ते हसले, तुझाही सुगंध छान आहे. मग आमचं बोलणं सुरू झालं. त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांनी MBBS कसं मिळवलं, त्यांनी कसा संघर्ष केला याबद्दल सांगितलं. मी माझे स्वतःचे अनुभव सांगितले, माझ्या आईवडिलांचा आजार, घरचा भार आणि या नोकरीचं महत्त्व. पण मध्येच ते अशा गोष्टी बोलायचे ज्यावरून वाटायचं की ते काहीतरी मोठ्या गोष्टीचा विचार करत आहे. अंजली, तू इतकी सुंदर आहेस, तरीही तू एकटी का आहेस? मी उत्तर दिलं,
कदाचित मला अजून योग्य व्यक्ती भेटली नसेल. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, कदाचित योग्य व्यक्ती तुझ्या समोरच आहे, पण तुला ते दिसत नाहीये. मी लाजून लाल झाले. प्रश्न टाळून मी म्हणाले, सर, तुम्ही डॉक्टर आहात. तुम्ही हृदयाचे ठोके ऐकू शकता. माझ्या हृदयाचे ठोके काय सांगत आहे? ते हसले. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं असं वाटत होतं, पण भीती वाटत होती. त्या दिवशीही काहीच घडलं नाही, फक्त बोलणं झालं. पण इतकं बोलणं झालं की त्या रात्री घरी गेल्यावरही मला झोप लागली नाही. वेळ निघून गेला. 3 महिन्यानंतर एक विशेष केस आली. एका वृद्ध महिलेला खूप ताप आला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टर अमित आणि मी रात्रभर तिच्या सोबत राहिलो. पहाटे 4 वाजता जेव्हा त्या महिलेची प्रकृती स्थिर झाली, तेव्हा आम्ही दोघेही खूप थकलो होतो. ते म्हणाले, अंजली, आपण माझ्या कॅबिनमध्ये जाऊन थोडा वेळ आराम करूया. मी संकोचित होकार दिला. कॅबिनमध्ये फक्त एक छोटा सोफा आणि एक खुर्ची होती. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि ते स्वतः खुर्चीवर बसले. मग अचानक ते म्हणाले, आराम कर अंजली, फक्त आराम कर. त्यांचा आवाज खूप हळू आणि खोल होता. माझे डोळे मिटले. माझ्या शरीरातून एक विचित्र लहर गेली. पण त्या दिवशीही काहीच झालं नाही. त्यांनी मला 15-20 मिनिटांनी उठवले. आता बरं वाटतंय का? मी होकारार्थी मान हलवली. खूप खूप धन्यवाद सर. मग आम्ही दोघे शांतपणे बसलो, फक्त एकमेकांच्या श्वासांचा आवाज ऐकत. त्यानंतर आमची समज वाढत गेली, पण प्रत्येक वेळे काहीतरी अनुवृत्तीत राहायचं. महिने उलटले. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एक मोठा कार्यक्रम होता, एक वैद्यकीय शिबिर. बाहेरून अनेक डॉक्टर आणि नर्सेस आल्या होत्या. संध्याकाळी कार्यक्रमानंतर डॉक्टर अमित यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. अंजली, तू आज खूप छान काम केलंस. मी हसून म्हणाले, तुमच्यासोबत काम करायला खूप आनंद होतो सर. ते माझ्याकडे आले. आज त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. अंजली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. मी म्हणाले, हो सर, बोला ना. तेव्हा सर म्हणाले, तू माझ्या आयुष्यात खूप महत्वाची व्यक्ती झाली आहेस, पण मला आपल्यात कोणतीही चुकीचे पावले उचलायचे नाही. मी विवाहित आहे, मला पत्नी आणि मूल आहे, पण तुझ्याबद्दलच्या माझ्या भावनावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. मी गप्प राहिले. ते पुढे म्हणाले, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण आपण दोघेही व्यावसायिक आहोत. मला माझ्या मर्यादा आहेत. आता मी खूप गोंधळून घरी आले. एकीकडे त्यांचे शब्द, त्यांची नजर आणि दुसरीकडे त्यांच्या जबाबदाऱ्या. मी विचार करत राहिले, हे सगळं बरोबर आहे का? मग एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एका मोठ्या अपघाताची केस आली. बरेच जण जखमी झाले होते. आम्ही सगळे रात्रभर जागे राहिलो. सकाळी जेव्हा सगळं शांत झालं, तेव्हा डॉक्टर अमित अचानक बेशुद्ध झाले. थकवा आणि तणावामुळे त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. मी त्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये झोपवलं. जेव्हा त्यांना शुद्ध आली, तेव्हा त्यांनी सर्वात आधी माझ्याकडे पाहिलं. अंजली, तू इथे आहेस का? हो सर, तुम्ही ठीक आहात ना? ते हसले आणि म्हणाले, तू इथे आहेस म्हणूनच मी आता ठीक आहे. त्या दिवशी मी त्यांना पाणी, औषधं दिली आणि त्यांच्या पत्नीला फोन करून सांगितलं. पण त्यांची पत्नी शहराबाहेर. दुपारपर्यंत त्यांची तब्येत सुधारली होती, पण मी त्यांना घरी जाऊ दिलं नाही. त्यांना मी आज आराम करायला सांगितलं. संध्याकाळी जेव्हा हॉस्पिटल रिकामं झालं, तेव्हा मी त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्या सोबत बसले. ते म्हणाले, अंजली, आज तू माझी अशी काळजी घेतली की माझ्या बायकोलाही ते जमलं नसतं. मी म्हणाले, साहेब, हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्यापेक्षाही जास्त आहे. मग त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. अंजली, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, पण मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. तू माझ्यासोबत अशी राहू शकतेस का? कोणताही दबाव न टाकता, फक्त मनापासून. मी बराच वेळ विचार केला. मग हळूच म्हणाले, सर, मी तुमचा खूप आदर करते, पण मी असंच कुणासोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकणार नाही आणि ते मला आवडणारही नाही. त्यानंतर सर्व काही शांत झालं.
काही दिवस आमच्यात थोडे अवघडपणा होतं. आमचे बोलणं कमी झालं, पण आमची नजर अजूनही एकमेकांना मिळत होती. महिनाभरानंतर डॉक्टर अमित यांच्या पत्नीला कळले की आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत. ती हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने खूप गोंधळ घातला. तिने खूप आरडाओरडा केला. मी रडले. डॉक्टर अमित यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती आणखीन चिघळली. शेवटी डॉक्टर अमित यांनी आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला बाजूला बोलावून म्हटलं, अंजली, मी तुला कधीच विसरणार नाही. तू मला अशा भावना दिल्या आहेस ज्या मला कित्येक वर्षात जाणवल्या नव्हत्या. पण मी माझ्या मुलांचे घर तोडू शकत नाही. कृपया मला माफ कर. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, मी समजते सर. तुम्ही जाऊ शकता. पण आतून मला खूप वेदना होत होत्या. काही दिवसांनी मी हॉस्पिटलमधून राजीनामा दिला आणि नवीन पदावर रुजू झाले. वेळ निघून गेला. 2 वर्षानंतर मी आता एका मोठ्या कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ नर्स आहे. माझे लग्न झालं आहे. माझे एक पती अद्भुत व्यक्ती आहे. ते डॉक्टर नाही, पण खूप काळजी घेणारे आहेत. एके दिवशी डॉक्टर अमित अचानक एका शिबिरासाठी माझ्या नवीन हॉस्पिटलमध्ये आले. आम्ही दोघे समोरासमोर भेटलो. ते हसले. अंजली, तू खूप आनंदी दिसत आहेस. मी म्हणाले, हो सर. ते म्हणाले, मला तुझ्यासाठी आनंद झाला खरंच. मग त्यांनी हळूच विचारलं, तुला ते सर्व आठवते का? मी होकारार्थी मान हलवली. हो सर, पण त्या फक्त आठवणी आहेत. चांगल्या आठवणी. ते क्षणभर शांत राहिले. मग म्हणाले, अंजली, तू योग्य निर्णय घेतलास. मी पण घेतला. पण कधी कधी मला प्रश्न पडतो की जर त्या रात्री अजून लांबल्या असत्या तर काय झालं असतं. मी हसून म्हणाले, मग कदाचित आपण इथे असं भेटलो नसतो सर. कदाचित आपल्या दोघांच्याही मनात फक्त पश्चाताप राहिला असता. पण आज माझ्या मनात फक्त प्रेमळ आठवणी आहेत. त्यानंतर काही महिने अगदी शांततेत गेले. माझं संसारी जीवन सुरळीत सुरू होतं. माझे पती रोहन अत्यंत समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाचे होते. ते माझ्या कामाचा आदर करायचे आणि रात्रीच्या ड्युटीवरून आल्यावर माझ्या थकलेल्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी नेहमी स्वतः चहा बनवून तयार ठेवायचे. मी भूतकाळातील त्या वादळाला माझ्या मनात एका सुंदर कोपऱ्यात बंद करून ठेवलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ते हॉस्पिटल सोडल्यानंतर 2 वर्षांनी ज्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये मी काम करत होते, तिथे एका इंटरनॅशनल मेडिकल सेमिनारचे आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातून नामवंत डॉक्टर तिथे येणार होते. मी त्या सेमिनारच्या VIP लाउंजरची आणि इमर्जन्सी बॅकअपची इन्चार्ज होते. सकाळपासून धावपळ सुरू होती. मी गडबडीत फाईल्स घेऊन कॉरिडॉरमधून जात असताना अचानक कोणाचा तरी धक्का लागला आणि माझ्या हातातील पेपर्स खाली पडले. आय एम सो सॉरी. एक ओळखीचा भारदस्त आवाज माझ्या कानावर पडला. मी मान वर करून पाहिलं आणि माझे ठोके सेकंदासाठी चुकले. ते डॉक्टर अमित होते. 2 वर्षात ते थोडे बदलले होते. त्यांच्या केसावर हलकी पांढरी छटा आली होती, पण त्यांची तीच तीक्ष्ण नजर आणि व्यक्तिमत्वातील तोच आत्मविश्वास अजूनही तसाच होता. मला समोर पाहून त्यांच्याही चेहऱ्यावरील भाव बदलले. अंजली, तू, ते उद्गारले. त्यांनी खाली वाकून माझे पेपर्स गोळा केले आणि माझ्या हातात दिले. त्यांच्या बोटांचा स्पर्श होताच माझ्या शरीरातून 2 वर्षापूर्वीची तीच ओळखीची शिरशिरी पुन्हा एकदा धावून गेली. नमस्कार सर, तुम्ही इथे? मी स्वतःला सावरत चेहऱ्यावर एक व्यावसायिक हसू आणत विचारलं. हो, मला गेस्ट लेक्चरसाठी आमंत्रित केलं आहे. पण मला माहीत नव्हतं की माझी सर्वात गुणी नर्स इथे या विभागाची प्रमुख झाली आहे. ते हळूच हसले. त्यांच्या त्या हसण्यात तोच जुना जिव्हाळा होता ज्याने कधी काळी माझं मन जिंकलं होतं. त्या दिवशी
सेमिनार संपाला रात्रीचे 8 वाजले. सर्व पाहुणे डॉक्टर निघून गेले होते. पण अमित सरांची फ्लाईट दुसऱ्या दिवशी सकाळी होती. त्यामुळे ते हॉटेलच्याच गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. मी माझी शिफ्ट संपवून बॅग भरत होते. तितक्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. अंजली, जर तुझ्याकडे 15 मिनिटं असतील तर गेस्ट हाऊसच्या टेरेसवर येऊ शकतेस का? मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. शेवटचं. माझं मन द्विधा मनस्थितीत होतं. एका बाजूला माझं सुरक्षित शांत लग्न जीवन होतं आणि दुसऱ्या बाजूला तो अपूर्ण राहिलेला रोमांस ज्याने मला कधीच पूर्णपणे सोडलं नव्हतं. मी स्वतःला समजावलं की फक्त एक सदिच्छा भेट म्हणून मी जात आहे. रात्री 8:30 वाजले होते. छतावर मंद प्रकाश होता आणि थंड हवा सुटली होती. 2 वर्षापूर्वी आम्ही अशाच एका छतावर चहा पिला होता. ती आठवण आज ताजी झाली. अमित सर तिथे उभे होते. त्यांनी फॉर्मल सूट काढला होता आणि फक्त शर्टचे काही बाही वर दुमटली होती. ते आकाशाकडे पाहत होते. सर, मी हळूच मागून आवाज दिला. ते वळले. मला पाहतात त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण वेगळी चमक आली. ते माझ्याजवळ आले. आमच्यात आता फक्त काही इंचाचं अंतर उरलं होतं. मला त्यांच्या अत्तराचा तो ओळखीचा वेड लावणारा सुगंध आला. तू येशील असं वाटलं नव्हतं, ते अत्यंत मऊ आवाजात म्हणाले. मी फक्त जुनी ओळख म्हणून आले सर, मी खाली पाहत म्हणाले, कारण त्यांच्या डोळ्यात पाहण्याची माझी हिंमत होत नव्हती. अंजली, 2 वर्ष झाली, पण एकही दिवस, एकही रात्र अशी गेली नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नाही. त्यांनी अचानक माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. त्यांचे हात खूप उबदार होते. माझं कुटुंब, माझी मुलं यांच्याप्रती मी माझं कर्तव्य निभावतो. पण या हृदयाचं काय करू, जे आजही फक्त तुझ्या त्या एका स्पर्शासाठी धडधडतंय. त्यांच्या शब्दातील आर्तता आणि तो रोमांस माझ्या मनाचा ताबा घेत होता. हवेतील गारवा वाटला होता. अमित सरांनी हळूच माझा हात ओढला, ज्यामुळे मी थेट त्यांच्या छातीपाशी जाऊन उभी राहिली. मला त्यांच्या हृदयाचे जलद चाललेले ठोके स्पष्ट ऐकू येत होते. सर, हे चुकीचं आहे. मी विवाहित आहे. मी अत्यंत कमकुवत आवाजात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझे पाय लटपटत होते. मला माहित आहे अंजली, आपण मर्यादा ओलांडणार नाही, पण आजच्या या रात्री, या निसर्गाच्या साक्षीनं मला फक्त काही क्षणांसाठी माझं जग पूर्ण करू दे. असं म्हणत त्यांनी आपला डावा हात माझ्या पाठीवर ठेवला आणि मला हळू स्वतःच्या मिठीत घेतलं. त्यांची ती घट्ट मिठी, ज्यात कमालीची ऊब आणि एक अनामिक ओढ होती. मी माझे डोळे मिटून घेतले आणि माझे हातही नकळत त्यांच्या पाठीभोवती गुंफले गेले. 2 वर्षाचा विरह, तो दाबलेला रोमांस, त्या चौरट्या नजरा, सगळं काही त्या मिठीत विरघळून गेलं. थंड हवेच्या झुळकीसोबत माझे लांब काळे केस त्यांच्या चेहऱ्यावर उडत होते. त्यांनी आपले ओठ माझ्या कानापाशी आणले आणि अत्यंत हळुवार आवाजात म्हणाले, तू आजही साडीमध्ये तितकीच, किंबहुना आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेस अंजली. तुझा हा काळा सावळा रंग आणि हे डोळे मला आजही वेड लावतात. माझ्या शरीरात एक विजेचा करंट पास झाला. मी लाजले आणि माझी मान त्यांच्या खांद्यावर लपवली. त्यांनी आपला हात माझ्या केसातून फिरवला. तो स्पर्श इतका रोमांटिक आणि शांत करणारा होता की मला वाटलं हा क्षण इथेच थांबून जावा. आम्ही काहीही न बोलता फक्त एकमेकांच्या श्वासाचा आवाज ऐकत त्या चांदण्यात बराच वेळ एकमेकांच्या मिठीत उभं राहिलो. त्या रात्री शब्दांपेक्षा आमच्या श्वासांनीच एकमेकांशी संवाद साधला होता. काही वेळाने मी हळूच त्यांच्या मिठीतून स्वतःला बाजूला केलं. माझे गाल लाजेने लाल झाले होते. अमित सरांनी माझ्या चेहऱ्यावरील केसांची बट अलगदपणे मागे सरकवली आणि माझ्या कपाळावर एक अत्यंत पवित्र प्रेमळ ओठ टेकवले. तो एक असा चुंबन होतं ज्यात वासना नव्हती, तर फक्त एक अथांग प्रेम होतं. आता मला निघायला हवं सर. रोहन माझी वाट पाहत असेल.
मी डोळ्यातून अश्रू लपवत हसून म्हणाले. अमित सरांनी सुस्कारा सोडला आणि हसून मान हलवली. थँक्यू अंजली. आज माझ्या या अधुऱ्या कथेला एक सर्वात सुंदर पान मिळालं. आता मी आयुष्यभर या आठवणीच्या जोरावर जगू शकेन. तुझ्या सुखी संसारासाठी माझ्या नेहमी शुभेच्छा असतील. मी त्यांच्याकडे एक शेवटची प्रेमळ नजर टाकली आणि छतावरून खाली जाण्यासाठी वळले. जिन्यावरून उतरताना मी मागे वळून पाहिलं. ते अजूनही तिथेच उभे राहून माझ्याकडे पाहत होते. त्या रात्री आमच्यात शारीरिकदृष्ट्या काहीही चुकीचं घडलं नाही, पण भावनांच्या स्तरावर आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित झालो होतो. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात रोमॅन्टिक, कधीही न विसरता येणारी आणि एक सुंदर शेवट देणारी रात्र ठरली. मी घरी परतले तेव्हा माझ्या मनात पश्चाताप नव्हता, तर एका पवित्र प्रेमाची जाणीव होती, जी मला आयुष्यभर समृद्ध करणार होती. त्या रात्रीनंतर सर्व काही संपलं असं मला वाटलं होतं. मी घरी परतले. रोहनसोबत माझा संसार पूर्वीसारखाच शांतपणे सुरू होता. अमित सरांच्या त्या शेवटच्या मिठीची ऊब माझ्या मनात कुठेतरी जिवंत होती, पण मी ती एक सुंदर आठवण म्हणून कपाटात बंद करून ठेवली होती. पण नियतीचा खेळ अजूनही संपला नव्हता. तो तर नुकताच सुरू होणार होता. त्या घटनेला बरोबर 2 महिने झाले होते. रविवारची सकाळ होती. रोहन भाजी आणण्यासाठी बाजारात गेला होता. मी घरात आवरत असताना अचानक माझ्या वैयक्तिक मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ मेसेज आला. मी सहज म्हणून तो व्हिडिओ प्ले केला आणि माझ्या हातातील पाण्याचा ग्लास जमिनीवर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले. माझ्या अंगातून भीतीची एक तीव्र लहर धावून गेली. त्या व्हिडिओमध्ये दुसरं तिसरं काही नसून 2 महिन्यांपूर्वी गेस्ट हाऊसच्या छतावर घडलेला तो संपूर्ण प्रसंग होता. अमित सरांनी मला मिठीत घेतलेले क्षण, आमच्यातील तो रोमॅन्टिक संवाद आणि त्यांनी माझ्या कपाळावर घेतलेलं ते चुंबन, सगळं काही अत्यंत स्पष्टपणे रेकॉर्ड करण्यात आलं होतं. कॅमेरा अशा कोनात होता की छतावरील अंधारात लपून कोणीतरी हे जाणीवपूर्वक शूट केलं होतं. त्या व्हिडिओच्या खाली एक साधा मेसेज होता. अंजली देशपांडे किंवा अंजली वर्मा म्हणावं. तुझी ही सुंदर आणि रोमॅन्टिक कथा तुझ्या लाडक्या पतीला रोहनला पाहायला आवडेल का? जर नाही तर संध्याकाळी 5 वाजता सिटी पार्कच्या मागे असलेल्या जुन्या कॉफी शॉपमध्ये एकटीच ये. पोलिसांना सांगण्याचा किंवा रोहनला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ एका क्लिकवर सोशल मीडियावर आणि तुझ्या पतीच्या फोनवर असेल. माझा श्वास कोंडला. माझं डोकं बधीर झालं होतं. कोण होतं ते? अमित सरांच्या पत्नीने तर केलं नसेल, की हॉस्पिटलमधलं कोणी होतं? माझ्या डोळ्यांसमोर माझं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त होताना दिसत होतं. मी तात्काळ अमित सरांच्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा नंबर नॉट रिचेबल येत होता. मी पूर्णपणे एकटी पडले होते. संध्याकाळी ठीक 4:45 वाजता मी थरथरत्या पावलांनी त्या जुन्या अंधाऱ्या कॉफी शॉपकडे पोहोचले. तिथे फारशी गर्दी नव्हती. कोपऱ्यातील एका टेबलावर एक व्यक्ती काळा कोट आणि डोक्यावर टोपी घालून बसला होता. मी तिथे गेले आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसले. कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? मी माझा आवाज कणखर ठेवण्याचा प्रयत्न करत विचारलं, पण माझ्या हातापायांना सुटलेला थरकाप थांबत नव्हता. त्या व्यक्तीने हळूच आपली टोपी वर केली आणि चेहऱ्यावरील काळा चष्मा काढला. समोरचा चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तू डॉक्टर विजय वर्मा? मी आश्चर्याने आणि धक्क्याने ओरडले. समोर डॉक्टर विजय बसलेले होते, ज्या कामना मेडिकल सेंटरमध्ये मी 2 वर्षापूर्वी काम करायचे, तिथले वरिष्ठ डॉक्टर, ज्यांचा नावाचा उल्लेख मी 2 वर्षापूर्वी विसरून गेले होते. ते कुत्सितपणे हसले. काय अंजली, ओळखलंस? 2 वर्ष झाली तू मला सोडून आणि तो कामना मेडिकल सेंटरचा राजीनामा देऊन गेलीस.
मी तुझ्या प्रेमात वेडा झालो होतो. माझ्या बायकोने जेव्हा हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला तेव्हा मी माझ्या कुटुंबासाठी तुला सोडलं नाही, तर माझ्या वडिलांच्या दबावामुळे मला गप्प बसावं लागलं होतं. पण तू तू तर थेट शहर सोडलंस, लग्न केलंस आणि एका नवीन डॉक्टरच्या प्रेमात पडलीस, अमित देशपांडेच्या. तुम्ही माझा पाठलाग करत होतात. माझा गळा सुकला होता. हो, ज्या दिवशी तू त्या आस्था क्रिटिकल केअरमध्ये जॉईन झालीस तेव्हापासून मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. त्या रात्री मी त्या सेमिनारमध्ये होतो. अंजली, जेव्हा तू त्या अमितच्या मागे छतावर गेलीस तेव्हा मीही तिथेच होतो. तुमच्या त्या तथाकित पवित्र प्रेमाचा हा पुरावा माझ्याकडे आहे. विजयने आपला फोन टेबलावर ठेवत म्हटलं, तुम्हाला काय हवं आहे? पैसे हवेत? मी विचारलं. पैसे? मला पैशांची गरज नाही अंजली, मला तू हवी आहेस. विजयचे डोळे क्रूर आणि विक्षिप्त दिसत होते. तुला माझ्याकडे परत यावं लागेल. त्या रोहनला घटस्फोट दे आणि माझ्या आयुष्यात परत ये, अन्यथा हा व्हिडिओ उद्या सकाळी रोहनच्या हातात असेल आणि तुझी नोकरीही जाईल. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले. एका बाजूला विजयचा हा वेडेपणा होता, दुसऱ्या बाजूला रोहनचा माझ्यावर असलेला अथांग विश्वास. जर मी हे विजयचं ऐकलं तर माझं आयुष्य नरक होणार होतं आणि जर नाही ऐकलं तर रोहनचं मन तुटणार होतं. मी खोल श्वास घेतला. मला माहित होतं की अशा ब्लॅकमेल समोर झुकणं म्हणजे स्वतःला आयुष्यभरासाठी संपून टाकणं. माझ्या नर्सच्या पेशाने मला संकटात शांत राहायला शिकवलं होतं. ठीक आहे, मी अत्यंत शांत आवाजात म्हणाले. मला विचार करायला 24 तास हवे. मी उद्या याच वेळी तुला माझा निर्णय सांगेन. विजय हसला. त्याला वाटलं की तो जिंकला. योग्य निर्णय घे अंजली, तुझ्याकडे फक्त 24 तास आहे. मी कॉफी शॉपमधून बाहेर पडले. बाहेर पाऊस सुरू झाला होता. पाण्याचे थेंब चेहऱ्यावर पडत होते. पण माझ्या डोक्यात एक भयानक पण धाडशी योजना तयार होत होती. मी घरी आले. रोहन नेहमीप्रमाणे माझी काळजी करत हॉलमध्ये बसला होता. त्याला पाहताच माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी ते लपवले. मी ठरवलं होतं, मी माझ्या संसारावर आलेलं हे वादळ स्वतः परतून लावणार, रोहनला कोणतीही झळ न पोहोचवता. त्या रात्री मी अमित सरांना मेल केला आणि त्यांना गुप्त कोड लँग्वेजमध्ये सर्व परिस्थिती समजावून सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हॉस्पिटलमध्ये जाऊन माझ्या विभागातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि विजय ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता तिथली माहिती काढली. मला समजलं की विजयने छतावर कॅमेरा लावण्यासाठी गेस्ट हाऊसच्या एका कर्मचाऱ्याला लाच दिली होती. मी त्या कर्मचाऱ्याला गाठलं आणि पोलीस केसची धमकी देऊन त्याच्याकडून विजयच्या विरोधातलं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं. आता वेळ आली होती अंतिम खेळाची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी पुन्हा त्याच कॉफी शॉपमध्ये पोहोचले. विजय तिथे आधीच बसून माझी वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू होतं. काय मग अंजली, काय ठरवलंस? बॅग भरली की व्हिडिओ रोहनला पाठवू? त्याने विचारलं. मी शांतपणे माझ्या बॅगमधून एक पेन ड्राईव्ह काढला आणि टेबलावर ठेवला. हा तुझा निर्णय ठरवेल विजय. यात काय आहे? त्याने आचार्याने विचारले. यात तू गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याला लाच देतानाच सीसीटीव्ही फुटेज आहे आणि त्या कर्मचाऱ्याची कबुली आहे की तू छतावर चोरून कॅमेरा लावलास. याशिवाय मी काल रात्री सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार नोंदवली आहे, ज्याचा आयपी ॲड्रेस तुझ्याच फोनशी मॅच होतोय. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत थंड आवाजात म्हणाले, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अमित सर हे साधे डॉक्टर नाहीत. त्यांचे मेहुणे या शहराचे पोलीस कमिशनर आहेत. मी त्यांना सर्व काही सांगितलं आहे. विजयचा चेहऱ्याचा रंग अचानक पांढरा पडला. त्याचा तो आत्मविश्वास एका क्षणात हवेत विरघळला. तू तू हे चुकीचं करत आहेस अंजली, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. चुकीचं नाही, मी तू करत होतास विजय. 2 वर्षापूर्वी जे काही होतं ते एक भावनिक प्रसंग होता, पण आज माझ्या पतीवर आणि संसारावर पूर्ण विश्वास आहे. जर मी रोहनला स्वतःचे फुटेज दाखवलं तर त्याला धक्का बसेल.
पण तो माझ्या पाठीशी उभा राहील, कारण आमचं नातं तुझ्यासारखं संशयी आणि क्रूर विचारांवर नाही, तर विश्वासावर टिकून आहे, मी ठामपणे म्हणाले. तितक्यात कॉफी शॉपच्या दरवाजातून 2 पोलीस अधिकारी आत आले. त्यांना पाहताच विजय जागेवरून उठला, पण पोलिसांनी त्याला घेरलं होतं. डॉक्टर विजय वर्मा, तुम्हाला ब्लॅकमेलिंग आणि प्रायव्हसी भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विजयला हातकडे लावताना तो माझ्याकडे रागाने आणि हताशपणे पाहत होता, पण त्याच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. विजयला घेऊन पोलीस निघून गेले. कॉफी शॉपमध्ये आता शांतता होती. मी बाहेर आले. पाऊस थांबला होता आणि आकाशात ढग विरळ झाले होते. माझ्या मनावरचं एक खूप मोठं दडपण निघून गेलं होतं. मी घरी पोहोचले. दरवाजा उघडताच रोहनने नेहमीप्रमाणे गरम चहाचा कप माझ्या हातात दिला. खूप थकलेली दिसतेस आज अंजली, काही त्रास आहे का? त्याने माझ्या कपाळावर हात ठेवत विचारले. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि रोहनला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते सुटकेचे अश्रू होते. काही नाही रोहन, फक्त आज मला जाणवलं की माझ्या आयुष्यात तुझ्या इतकी सुरक्षित आणि सुंदर जागा दुसरी कोणतीच नाही. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाले. रोहनने मला सावरलं. भूतकाळातला तो सस्पेन्स, तो धाक आणि तो अधुरा रोमांस सगळं काही कायमचं संपलं होतं. आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झाले होते, माझ्या वर्तमानात आणि माझ्या संसारात. विजयच्या अटकेनंतर अनेक महिने शांततेत गेले. पोलीस केस सायबर सेलकडे वर्ग झाली होती आणि अमित सरांच्या ओळखीमुळे कोर्टाच्या पायऱ्या न चढताही विजयवर कडक कायदेशीर कारवाई झाली होती. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर त्याची कोणतीही सावली पडली नव्हती. रोहन सोबत माझं आयुष्य पुन्हा एकदा त्याच जुन्या सुरक्षित लयीत पसरलं होतं. पण म्हणतात ना, समुद्रात जेव्हा प्रचंड वादळ येऊन जातं, तेव्हा वरून पाणी शांत दिसलं तरी तळाशी काहीतरी ढवळून निघतं असतंच. विजयच्या त्या प्रकरणाने माझ्या मनात एक मोठी उलथापालथ केली होती. मी रोहनला सर्व काही न सांगता स्वतःच्या हिमतीवर तो प्रसंग हाताळला होता, पण मनात कुठेतरी एक अपराधीपणाची भावना डाचत होती. विश्वासाच्या नात्यात मी रोहनपासून काहीतरी लपवलं का, हा प्रश्न मला झोपू देत नव्हता. त्यातच माझ्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन वळण आलं. आमच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी एका अत्यंत हुशार, तरुण, शिस्तप्रिय कार्डिओलॉजीची नियुक्ती झाली, डॉक्टर अद्वैत राजे. डॉक्टर अद्वैत हे अमित सरांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. अमित सरांच्या वागण्यात एक भावनिक ओढ आणि रोमॅन्टिक जिव्हाळा होता, तर अद्वैत सरांच्या व्यक्तिमत्वात एक रहस्यमय शांतता आणि कमालीचा ताठरपणा होता. ते रुग्णांची काळजी अगदी मनापासून घ्यायचे, पण नर्सेस किंवा इतर स्टाफची कामाव्यतिरिक्त एकही शब्द बोलत नसत. त्यांच्या या गंभीर स्वभावामुळे संपूर्ण स्टाफ त्यांच्याशी बोलायला कतरायचा. मी सिनियर नर्स असल्यामुळे माझी थेट ड्युटी त्यांच्याच विभागाला लागली होती. सुरुवातीचे काही आठवडे फक्त कामापुरते संवाद झाले, पण डॉक्टर अद्वैत माझ्या कामाच्या अचूकतेवर आणि शांत स्वभावावर बारीक लक्ष ठेवून होतं, हे मला जाणवत होतं. एके रात्री हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये अचानक एका पेशंटची तब्येत बिघडली. पेशंट कार्डियाक अरेस्ट आला होता. मी ताबडतोब अद्वैत सरांना कॉल केला आणि इमर्जन्सी प्रोसिजर सुरू केली. डॉक्टर अद्वैत काही मिनिटातच धावत आले. पुढील 2 तास आम्ही दोघांनी मिळून त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मी एकही शब्द न बोलता सरांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी, इंजेक्शन आणि डिफिब्रिलेटर अगदी अचूक वेळेत त्यांच्या हातात देत होते. आमची ट्युनिंग इतकी परफेक्ट होती की 2 तासांच्या थरारानंतर जेव्हा पेशंटची प्रकृती स्थिर झाली, तेव्हा अद्वैत सरांनी कपाळावरचा घाम पुसत माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या त्या गंभीर डोळ्यात मी पहिल्यांदाच एक कौतुकाचा आणि वेगळाच भाव पाहिला. एक्सलंट जॉब अंजली,
ते अत्यंत धीर गंभीर पण मऊ आवाजात म्हणाले, जर आज तू इतक्या शांतपणे परिस्थिती हाताळली नसतीस तर आपण या पेशंटला गमावलं असतं. थँक्यू सर, हे माझं कर्तव्यच होतं. मी नेहमीप्रमाणे उत्तर दिलं, फक्त कर्तव्य नाही, तुझी डिसिजन मेकिंग पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. असं म्हणून ते त्यांच्या कॅबिनकडे निघून गेले. त्या रात्रीनंतर अद्वैत सरांचं माझ्याशी वागणं हळूहळू बदलू लागलं. ते आता इतर स्टाफ समोर गंभीर राहायचे, पण माझ्याशी बोलताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच मऊशार ओढ जाणवायची. कधी वार्डमध्ये राऊंड्स घेताना त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला चुकून व्हायचा, तेव्हा ते पटकन हात मागे घ्यायचे खरे, पण त्यांच्या डोळ्यातील चमक काहीतरी वेगळंच सांगून जायची. माझ्या लांब काळ्या केसांची बट जेव्हा माझ्या चेहऱ्यावर यायची तेव्हा त्यांची नजर तिथेच खिळून राहायची. मला पुन्हा एकदा जुन्या ओळखीच्या जाणीवेची अनुभूती येऊ लागली होती. हॉस्पिटलच्या भिंती, रात्रीची ड्युटी आणि एका वरिष्ठ डॉक्टरांच्या मनातील माझ्याबद्दल सुप्त भावना. पण यावेळी मी सावध होते. मी अमित सरांच्या वेळी जे अनुभवलं होतं त्यातून मी शिकले होते की मी अद्वैत सरांपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करू लागले. एकदा पावसाळ्याच्या दिवसात रात्रीची ड्युटी संपवून मी सकाळी घरी जाण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर पडले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता आणि कोणतीही टॅक्सी किंवा रिक्षा मिळत नव्हती. मी छत्री उघडून उभी होते. तितक्यात माझ्या समोर एक आलिशान काळी कार येऊन थांबली. कारची काच खाली झाली. ते डॉक्टर अद्वैत होते. अंजली, या पावसात गाडी मिळणं कठीण आहे. बस आत, मी तुला ड्रॉप करतो, त्यांनी ऑफर दिली. नको सर, मी जाईन, रिक्षा येईल एखादी, मी नकार देण्याचा प्रयत्न केला. हा माझा बॉस म्हणून दिलेला आदेश समज. इतक्या पावसात माझ्या सिनियर नर्सला मी रस्त्यावर सोडू शकत नाही. ते हलकेच हसले. त्यांचा तो हसणारा चेहरा मी पहिल्यांदाच पाहत होते. अतिशय देखणा आणि आकर्षक चेहरा. मी नाईलाजाने कारच्या पुढच्या सीटवर बसले. कारमध्ये एक अतिशय सुखद चंदनाचा सुवास दरवळत होता. बाहेर पावसाचा गडगडाट सुरू होता आणि गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब आदळत होते. गाडीत मंद रोमॅन्टिक संगीत वाजत होतं. वातावरण एकदम बदलून गेलं होतं. अंजली, तू नेहमी इतकी शांत का असतेस? गाडी चालवता चालवता अद्वैत सरांनी अचानक विचारलं. तुझ्या या काळ्या सावळ्या रूपामागे आणि या खोल डोळ्यामागे काहीतरी दडल्यासारखं वाटतंय. त्यांच्या या थेट प्रश्नाने माझे ठोके वाटले. असं काही नाही सर, मी साधी मुलगी आहे. नाही, साधी तर तू नक्कीच नाहीस. त्यांनी सिग्नलवर गाडी थांबवली आणि पूर्णपणे माझ्याकडे वळले. त्यांचे डोळे माझ्या चेहऱ्यावर, माझ्या ओठावर आणि माझ्या साडीच्या पदरावर फिरले. तुझ्यामध्ये एक अशी कशिश आहे अंजली, जी माणसाला स्वतःकडे ओढून घेते. मी आजवर स्वतःला खूप नियंत्रणात ठेवलं होतं, पण तुझ्यासोबत काम करताना माझं ते नियंत्रण सुटत चाललंय. त्यांचा आवाज इतका संमोहन करणारा होता की मला काय बोलावं सुचेना. अमित सरांचं प्रेम भावनिक होतं, विजयचा वेडेपणा क्रूर होता, पण अद्वैत सरांचं हे आकर्षण अत्यंत तीव्र आणि वेड लावणारं होतं. सर प्लीज, मी लग्न केलं आहे आणि माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे, मी स्वतःला सावरत स्पष्ट शब्दात सांगितलं. अद्वैत सरांनी हसून गाडी पुन्हा सुरू केली. मला माहित आहे अंजली, आणि म्हणूनच मी तुझा आदर करतो. मी तुला कोणत्याही चुकीच्या मार्गावर नेणार नाही. पण कधी कधी निसर्गाचे नियम आपल्या नियमांपेक्षा मोठे असतात. तुला कधीतरी माझ्या या भावना समजतील. त्यांनी मला माझ्या घराच्या दाराशी ड्रॉप केलं. गाडीतून उतरताना त्यांनी माझा हात काही क्षणांसाठी आपल्या हातात घेतला आणि हळूच दाबला. त्या उबदार स्पर्शाने माझ्या शरीरात एक रोमांच उभा केला. मी घरात आले तेव्हा रोहन हॉलमध्ये कम्प्युटरवर काम करत होता. मला पाहताच तो उठला आणि त्याने माझ्यासाठी चहा बनवायला घेतला. मी खिडकीपाशी उभे राहून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होते. माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा एक नवीन वळण येत होतं. एकीकडे रोहनचा तो निष्पाप सुरक्षित संसार होता आणि दुसरीकडे डॉक्टर अद्वैत यांचे ते तीव्र चुंबकीय आकर्षण. मला समजत नव्हतं की माझ्या नशिबात हॉस्पिटलच्या या बंद दारामागे आणि पांढऱ्या कोटाच्या जगात
पुन्हा पुन्हा हे प्रेमाचे आणि आकर्षणाचे खेळ का लिहिले होते? पण यावेळी मी ठरवलं होतं, मी कोणतीही मर्यादा ओलांडणार नाही. तरीही अद्वैत सरांच्या त्या शब्दांनी आणि स्पर्शाने माझ्या मनात एक नवीन दीर्घ आणि रोमॅन्टिक सस्पेन्सची सुरुवात केली होती, ज्याचे उत्तर फक्त येणारा काळच देणार होता. दिवसामागून दिवस सरकत होते. डॉक्टर अद्वैत त्यांच्यासोबत काम करताना हॉस्पिटलमधील प्रत्येक रात्र माझ्यासाठी अग्निपरीक्षा ठरत होती. त्यांचा तो धीरगंभीर आवाज, माझ्या कामाचे कौतुक करताना त्यांच्या डोळ्यातील उमटणारा तो विशेष जिव्हाळा आणि कधीतरी चुकून होणारा तो उबदार स्पर्श, या सगळ्या गोष्टी मला एका अशा वळणावर आणून ठेवत होत्या जिथून मागं फिरणं कठीण होतं. पण माझ्या मनात नेहमी 2 वर्षापूर्वीचा तो प्रसंग आणि रोहनचा निष्पाप चेहरा यायचा. रोहनने माझ्यावर कधीच संशय घेतला नव्हता. विजयच्या प्रकरणाच्या वेळीही मी त्याला अंधारात ठेवलं होतं. हा अपराधीपणा आधीच माझ्या मनात असताना अद्वैत सरांच्या या नव्या आकर्षणाला धारा देऊन मला संसाराची राख रांगोळी करायची नव्हती. मी ठरवलं की आता या कथेला एक कायमचा आणि सन्मानजनक शेवट द्यायलाच हवा. एका रात्री संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस पडत होता. विजयादशमीचा सण असल्यामुळे हॉस्पिटलचा बहुतांश स्टाफ सुट्टीवर होता. नेहमीप्रमाणे आयसीयू आणि इमर्जन्सी वॉर्डची जबाबदारी माझ्यावर आणि डॉक्टर अद्वैत यांच्यावर होती. रात्रीचे 12:30 वाजले होते. वॉर्डमधील सर्व पेशंट स्थिर होते. बाहेर वाऱ्याचा प्रचंड वेग होता आणि पावसाचे थेंब खिडकीच्या काचावर आदळत होते. मी नर्स स्टेशनवर बसून फाईल्स पूर्ण करत होते. अचानक वॉर्डमधील दिवे गेले. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकाच सेकंदासाठी गडद अंधार झाला आणि लगेच जनरेटर सुरू होऊन बॅकअप लाईट चालू झाल्या. त्या मंद पिवळ्या प्रकाशात वातावरण अगदीच गूढ आणि रोमॅन्टिक वाटू लागलं. तितक्यात माझ्या खांद्यावर एक उबदार हात आला. मी दचकून मागं पाहिलं तर डॉक्टर अद्वैत उभे होते. त्यांनी त्यांचा पांढरा कोट काढला होता. निळ्या रंगाच्या शर्टमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व अगदी खुलून दिसत होतं. त्यांच्या हातून येणारा तो चंदनाचा सुवास थेट माझ्या मनाचा ताबा घेत असला तरी अंजली घाबरलीस? त्यांनी अत्यंत मऊ आवाजात विचारलं. नाही सर, फक्त लाईट्स गेल्या म्हणून. मी फाईल बंद करत उभी राहिले. ते माझ्या अगदी जवळ आले. आमच्यात केवळ आता काही इंचाचं अंतर उरलं होतं. त्यांच्या डोळ्यात आज एक अनावर ओढ होती. त्यांनी हळूच आपला हात पुढे केला आणि माझ्या चेहऱ्यावर आलेली माझ्या लांब काळ्या केसांची पट अलवारपणे कानामागे सारली. त्यांच्या बोटांचा तो मखमली स्पर्श माझ्या गालावरून जातच माझ्या शरीरात एक गोड शिरशिरी धावून गेली. माझे डोळे नकळत मिटले गेले. अंजली. अद्वैत सरांनी दोन्ही हातांनी माझे चेहरे हळुवारपणे उचलले. मी आजवर स्वतःला खूप रोखलं, पण या शांत रात्री, या पावसाच्या साक्षीनं मला मान्य करायचंय. मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझ्या या सावळ्या रंगाचा सुंदर चेहरा, तुझे हे बोलके डोळे मला कर्तव्य विसरायला लावतात. मला माहित आहे तू विवाहित आहेस, पण या हृदयावर माझं नियंत्रण उरलेलं नाही. त्यांचा तो श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता. त्यांचा चेहरा माझ्या ओठांच्या अगदी जवळ होता. तो क्षण इतका रोमॅन्टिक होता की मी स्वतःला रोखलं नसतं तर आम्ही दोघे त्या भावनेच्या पुरात वाहून गेलो असतो. माझ्या आयुष्यात पुन्हा तोच प्रसंग उभा राहिला होता जो अमित सरांच्या वेळी आला होता. पण त्या क्षणी माझ्या मनात एक वीज चमकली. कधीपर्यंत मी हॉस्पिटलच्या बंद दाराआड अशा चोरट्या प्रेमाचा आणि आकर्षणाचा खेळ खेळत राहणार? आज जर मी अद्वैत सरांना शरण गेले तर उद्या स्वतःच्या नजरेत मी उठू शकणार नाही. मी पूर्ण ताकदीने स्वतःला सावरलं. मी हळूच त्यांचे हात माझ्या चेहऱ्याहून बाजूला केले आणि 2 पावलं मागे सरकले. माझ्या डोळ्यात आता अश्रू होते, पण त्या अश्रूत एक ठाम निश्चय होता. सर, प्लीज थांबवा हे सगळं. मी तरत्या पण स्पष्ट आवाजात म्हणाले. अद्वैत सरांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आला. अंजली, माझ्या भावना खोट्या नाहीत. मला माहित आहे सर, तुमच्या भावना खोट्या नाहीत आणि कदाचित तुमच्या या आकर्षणाने माझ्याही मनाला काहीतरी साथ घातली असेल. मी प्रांजळपणे कबूल केलं. पण सर, मी एक स्त्री आहे, एका नवऱ्याची बायको आहे, जिचा संसार विश्वासावर टिकून आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात अशाच भावना आल्या होत्या. मी तेव्हाही मर्यादा ओलांडली नव्हती, पण त्या अधुऱ्या राहिलेल्या भावनांनी माझ्या संसारावर विजयसारखं एक भयानक वादळ आणलं होतं. मी माझ्या पतीला पुन्हा एकदा त्या धोक्यात टाकू शकत नाही. अद्वैत सर शांतपणे माझे बोलणे ऐकत होते. मी पुढे म्हणाले, तुम्ही एक उत्तम डॉक्टर आहात सर. तुम्ही लोकांचे हृदय वाचवता, त्याला नवं जीवन देता.
मग माझ्या या हृदयाचे ठोके तुम्हाला हे का सांगत नाहीत की मला या संसारात आनंदी राहायचं आहे? चोरून घेतलेलं सुखाचे काही क्षण काळासाठी सुंदर वाटू शकतात, पण आयुष्यभर सोबतीला फक्त पश्चाताप देऊन जातात. मला पश्चातापाच्या आगीत जळायचं नाहीये सर. मला माझ्या पतीच्या डोळ्यात नेहमी आदरानं पाहायचं आहे. माझे हे शब्द ऐकून अद्वैत सरांचे डोळे पाणावले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो व्याकुळ भाव हळूहळू एका आदराच्या भावात बदलला. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे सरकले. आय एम सॉरी अंजली. अद्वैत सरांचा आवाज आता अधिक गंभीर आणि सन्मानयुक्त झाला होता. मी भावनांच्या भरात वाहून गेलो होतो, पण आज तुला मोठ्या चुकीपासून वाचवलं. तुझ्या या पवित्र आणि ठाम स्वभावाने माझ्या मनात तुझ्याबद्दल अधिकच प्रेम वाढलंय. पण आता ते प्रेम एका आदराच्या रूपात असेल. तू खरोखर एक महान स्त्री आहेस. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.